प्रभू तू एक मर्डर केलेला रॅपर आहेस. आमच्यासाठी मर्डर म्हणजे किरकोळ आहे, चिमणीला मारल्यासारखं. मी संजय सोबत काम केलं होतं, चॉपरमधनं एंट्री होती आमची. म्हणजे माझी आई पण अशी टापटीप होती, अरे गुन्हेगार टाईपमध्ये लँग्वेज होती. अरे बस खाली चल. 2012ला माझी आई ज्यावेळेस वारली ना, त्यावेळेस मला साथ देणारं कोण नव्हतं. बिल्डिंग जिना वगैरे असतो ते खाली, त्यामध्ये खाली वगैरे झोपायचो आम्ही. मला शिव्या देतात ना बहिणीवरून, ज्यावेळेस मला अजून एक गुरु वाटतो. रघु कसा होतास तू, म्हणजे कसा झालाय, कुठे गेलं ते गोड पोरग. जेव्हा आई वडिलांची इज्जत करतो त्यातच भेटतो मला सन्मान. करतो वरती मान, तुला हाणायची तर काना खाली हान. शिव्यांचं एखादं रॅप बनवलं तर साधारण एखादा रॅपर किती कमवतो? जर नॉर्मली जरी गाणं केलं, त्याला मिलियन जरी व्ह्यूज गेले, नाही म्हणत करू शकतो आपण. 4 जण नाही 5 जण मध्ये होतो. डायरेक्ट आम्ही त्याला खलास केला पाहिजे जागेवरती. जेव्हा तो एखाद्याला मारतो असं नाही वाटलं की त्याच्या घरचे पण असतील? जिथं आम्ही 2 महिने राहिलो ना, त्याच गावात आमची मिरवणूक काढत नेली आम्हाला. कसं असतं रघु जेल मधलं आयुष्य? म्हणजे आपण म्हणतो ना एक येरोडा सेंट्रल जेल, तर खतरनाक अंडा सेल. इन सबको छोड़ दो और पोत्या को अंडा सेल में डाल दो. आणि त्यांचं काहीच गुन्हा नसतात, ते बळच येतात राडतात. कितीतरी दिवस भिंतीला धरतात, राडतात. आई बापासोबत मित्र येतात, म्हणतात ते भाऊ ही अशी बाराक आणि तो ओपन संडास, घे बकेट आणि बस तिथंच. केळच नाही वाटत कसलं का? तिथंच जेव ना भाई, हिचं संडास तिथंच जेव. मग अजून माणूस बिघडतो तिकडं. एका मोठ्या रॅपरला का नडला होतास ते सांग. अजून पण बोलतो, ओपन बोलतो. उगाच मला घावला बिवला ना कोणता आवडीमध्ये, कुठला पण रॅपर असू दे, आणि तुला 6-7 महिन्यामध्ये अजून एक बातमी मोठी कळायलाच. तुला कधी असं वाटलं की तुझा एखाद दिवस एन्काउंटर होईल? एखाद्या माणसामध्ये किती किडे आणि किती मस्ती असावी. म्हणजे माझं ना खरं तर चांगलं चाललंय, म्हणजे मी जरा चांगले पॉडकास्ट पण सध्या करतोय असं मला वाटतंय. पण एवढी खाज आहे माझ्यामध्ये की आज थेट मी एका म्हणजे गुन्हेगार ज्याला आपण म्हणतो किंवा गँगस्टर ज्याला आपण म्हणतो अशा एका कॅटेगरीला बोलवलंय. बरं, ही कॅटेगरी रॅप करते आणि मोठ्या मोठ्या रॅपर्सला नडते. कदाचित तुम्ही बघून त्याला ओळखाल, कारण की काही वर्षांपूर्वी मी त्याला जेव्हा भेटलो होतो, एक टीन मधलं कोवळं असं गोंडस पोरग होतं. मला म्हटलं होतं दादा मला रॅप करायचं. आणि आज जेव्हा मी त्याला बघतोय एकदम से वक्त बदल गया, जज्बात बदल गए. सो आज आपल्याकडे आलेला आहे एक माझा जुना मित्र, ज्याचं नाव आहे रघु. रघु, मजा आली? काय झालंय हे? कुठं गेलं ते गोड पोरग, कुठं गायब झालं? काय झालं? एकदम एकदम इतकं का बदललं लॉकडाऊन नंतर? काय भाऊ, जरा वेगळे वेगळे विजन झाले माझ्यासोबत, विषय पण झाले हाड नाही का. तर त्या गोष्टींमुळे नाही का भाई मला बदलावं लागलं. नाहीतर लोक मारून जातात ना भाई आपले, मग त्यामुळं आपल्याला नाही का आपण लोकांची मारायची आता. त्यामुळे बदलावं लागलं भाई नाही का. मला परिस्थिती पण आपली तशीच होती नाही का. त्यामुळं भाऊ सगळं सोडली दुनियादारी, कामाकडे लक्ष दिलं जरा. मला आठवतं आपण भेटलो होतो, तुझं शूट झालं होतं तेव्हा तुला रॅप करायचे होते. तू एक रॅप पण मला ऐकवलं पण होतं, तिकडे एक रॅप पण ऐकवलं होतं. काय चेंज झाला आणि एकदम तुझ्याकडे एकदम फॅन फॉलोइंग आलं, मुलं तुझे फॅन झाले, काय झालं? आपण गाणे पण तसे दिले ना, टॉपिक पण आपले तसे हाड होते पहिल्यासारखे. कुठलं गाणं होतं? पहिलं गाणं सगळ्यात पहिलं रगील गाणं होतं आपलं, ज्या आपण एकाला डिस वगैरे केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आपण एक गाणं केलं. डिस म्हणजे काय? ब्रेकअप? डिस म्हणजे आता भाऊ कसं बोलू डायरेक्टली, एकाची घेतली होती भाई आपण गाण्यामध्ये. अच्छा. मग त्याच्यानंतर दुसरं आपण गाणं केलं येड म्हणून. मग ते गाणं आपलं व्हायरल झालं. ते गाणं, मग ते गाणं चांगलं फटे व्हायरल झालं भाई. 2022ला गाणं टाकलं होतं ते मी, मला अजून आठवतंय. 22लाच टाकलं होतं वाटतं. 23 पर्यंत भरपूर व्हायरल झालं ते. 24ला मी एक ऑडिओ टाकला, म्हणजे अल्बम येणार होतं, त्यातलं एक लीक झालं. मी संजय सोबत काम केलं होतं. माझे विजन होते माझे की बॉलिवूडमध्ये एखाद्या आर्टिस्टला असा घ्यावं, एकच घ्यावं, पण तो पण अशा टॉपच्याला घ्यावा जो येरोडामध्ये राहून आला. आणि तू स्वतः त्याला तुझ्या गाण्यात घेतलं? मी भरपूर ठिकाणी अशी मदत मागितली स्पॉन्सरशिपसाठी, मला नाही भेटली. तर मी केलं कशी तर जुगाड वगैरे, पैसे लेबल वगैरे करणं. त्यांना म्हणलं, रिक्वेस्ट केलं, मला नका देऊ म्हणलं, काय फक्त एका गाण्यासाठी त्याला घ्या म्हणलं, 10 सेकंदाचा रोल आहे म्हणलं. आणि मी घेतलं त्याला गाण्यामध्ये. कुणाच्या गांडीत दम नव्हता भाई त्यावेळेस तसल्या व्यक्तीला घ्यायचं. बॉलिवूडवाले घाबरतात त्याला घ्यायला. मी त्यासोबत काम केलं. मी त्याच्याकडनं शॉर्ट आउट व्हिडिओ घेतले, फोटो घेतले, भरपूर म्हणजे असं काम केलं. 10 सेकंदाचे हात वगैरे मिळवलं. चॉपरमधनं एंट्री होती आमची. मग त्यावेळेस कुणीतरी लीक केलं. मग त्यानंतर माझ्याकडनं अपघात झाला आणि त्यानंतर मी तुला आज दिसतो 2026ला इथं. संजय दत्तने किती पैसे घेतले होते?
आपण दिले होते त्यांना, सांगू नाही शकत असा अमाऊंट, तर कारण वेगळा विजन आहे नाही का. पण कोटींमध्ये होते, लाखांमध्ये असं नाही बोलू शकत मी, कारण मला पुढं पण कामं करायचे आहेत सगळ्यांसोबत. मग ते असं लगेच कळलं की अरे हे 50 CR घेतात, 200 CR घेतात एवढं, पण कसं असतंय कॉन्टॅक्ट महत्वाचे आहेत तसं. आता रॅपिंगचे वगैरे आपण बोलतोय, पण खूप महत्वाचा मुद्दा जो आता आपल्या व्हिडिओचा मुद्दा आहे तो आहे की एक काळ असा होता की तुझ्या 2-3 रॅपनी हादरवून टाकलेलं. हम्म. भले भले टेन्शन मध्ये आले होते की आता बाबा आपलं रॅप कसं जाणार, या लेवलला तू पोहोचला होता. बरोबर. आणि एक काळ असा स्विच झाला आणि तू डायरेक्ट गायब झाला. तुझ्या मधल्या काळात नक्की काय झालं? मी असं ऐकलंय तू मधल्या काळात काहीतरी गुन्हेगारीच्या कुठल्या तरी याच्यामध्ये जेलमध्ये गेलास वगैरे काहीतरी, तर जरा त्याच्याबद्दल सांग, काय होतं तो त्या पॅच बद्दल सांग जरा. आता ते लोकांना माहितीच नव्हतं की घडलं काय नेमका. बरं झालं तुझं टॉपिक वरती आला, की ज्या वेळेस मी गाणं टाकलं, माझं पहिलं गाणं रगील, दुसरं गाणं येड आणि तिसरं गाणं रघुभाई. माझं स्वतःचं नाव रघु, तुला सांगितलं, तुला तर माहिती आहे. रघुभाई गाणं टाकलं, त्यामध्ये मी संजय दत्तला घेतलं. हे 3 गाणे माझे ऑलरेडी, 2 गाणे मी माझे हिट गेले होते, तिसरं गाणं मला टाकायचं होतं अल्बम सोबत. हे माझं 14वं का 15वं गाणं होतं रघुभाई. कुणीतरी केलं लीक म्हणजे डायरेक्टली अपलोड केलं. तू बघू शकतो युट्यूबला आहे, तू कधी पण बघ, 2 वर्ष अगोदर हे गाणं लीक झाले. आणि मी पण त्याच दिवशी ते गाणं टाकलं. माझ्या अल्बम मधलं 14वं गाणं होतं, त्या लय मोठं होतं, बिग बजेट, माझे पूर्ण व्हिडिओ रेडी होते, फक्त मला टाकायचं होतं. जसं ते गाणं लीक झालं ना, मला मॅनेजरचा फोन आला, माझ्या मॅनेजरचा नाही, संजय दत्तच्या मॅनेजरचा मला फोन आला. मला म्हणाले की तुम्ही एवढ्या घाणेरड्या शिव्या बिव्या दिल्या गाण्यामध्ये आणि तुम्ही सरांना घेतलं, त्यामध्ये तुम्ही मला सांगितलं का नाही. कारण आम्ही त्यांना काय सांगितलं होतं की आम्हाला फक्त 10 सेकंदासाठी ते हवेत, पण त्यांना कशासाठी आम्ही सांगितलं, आम्ही एक वेबसिरीज करतोय, त्या वेबसिरीजसाठी ते आम्हाला हवेत. मग त्यांच्या मॅनेजरचा मला फोन आला की तुम्ही अशा गाण्यांमध्ये त्यांना का घेतला, एवढ्या शिव्या गाण्यामध्ये तुम्ही त्यांना कसं काय घेऊ शकता, ते गाणं लीक झालं, तुम्ही डिलीट करा. मी म्हणलं मी डिलीट करत नाही, माझं लीक झालं. मी टेन्शनमध्ये ऑलरेडी, लीक कुणी केलं, आम्ही सायबर कॅफेमध्ये गेलो, त्याचं डिटेल वगैरे काढले, मला घावला तो. तरी पण आम्ही त्याला पर्सनल मॅसेज नाही, कॉल केलं. मी म्हणलं भाऊ त्याला सांग ते डिलीट करायला, नाहीतर मी लय येडा आहे, मी उगाच काहीतरी करत. त्यांनी हलक्यात घेतलं आपल्याला. पण मग तू संजय दत्तला फसवलंस का, वेब सिरीज करतो असं मी फसवल्यासारखं तर नाही बोलू शकत, पण मला लेबलवाले बोलले होते की तू असं कर, असे नाही येणार ते, एक वेबसिरीज करतोय असं दाखव, त्यांना बोलव, त्यांचे पेमेंट करू आणि त्यांना आपण काम करून घेऊ. मग मी ते शॉर्ट आउट पण टाकला होता, तू रीलला बघू शकतो ना, का स्वतः रघुभाई सेटवर म्हणून मी टाकला होता. मग ते लोकांना काय वाटलं की नाही का मी गाणं टाकतच नाहीये, पण माझ्यासोबत ज्यावेळेस लीक झालं, मला फोन जेव्हा यायला लागले, मी लय येडा झालो. मग मी एवढा चक्रित होतो, माझ्यासोबत माझे हुडवाले सगळे येडे होते. मग आम्ही त्याला बोललो होतो, तर अधिकार ऐकला नाही, तो फोन बिन बंद करत होता. मग आम्ही त्याला घरात न उचलला. 7-8 जण त्याच्या इथले जाऊ दे म्हणत होते. त्याला मी म्हणलं ते डिलीट कर. तो मला बोलला नाही करत, तुझ्या गांडीत जे काय करायचं कर, तुझ्या गांडीत दम असेल तर पर्सनल भेट 1 to 1 करू म्हणला. ठीक आहे म्हणलं, आम्ही जातो म्हणलं. मग माझं काय माहिती डोकं काय फिसकलं, त्याने आई बहिणीवर शिव्या दिल्यात. माझे जे नंबरकार आहेत, आम्ही 4 जण नाही 5 जण मध्ये होतो. डायरेक्ट आम्ही त्याला क्लास केला भाई जागेवरती. त्याला 1 to 1 कर म्हणलं ना, तिथंच आम्ही डायरेक्ट घातल्या त्याला. न्यूज व्हायरल आहे भाई. आणि पब्लिक नाही बघत नाही का भाई, समजतं ना पब्लिकला काय पाहिजे, DHHचे बोल, मग ते रीलवाले नाही का, म्हणजे त्यांना कसे न्यूज पाहिजे, हिपहॉपचे न्यूज पाहिजे. हे तुम्ही कधी बघा ना, पोलीसनामा बघा, लोकमत बघा, तुम्ही मराठी न्यूज बघा, तुम्हाला कळेल की काय चालू काय नाही. त्यावेळेस आम्ही तिथं त्याला डायरेक्टली खलास केला. 3 जण होतो, आम्ही जेलला गेलो. 2 अल्पवयीन होते माझ्यासोबत, ते आता सुटले, ते माझ्यासोबतच असतात, सोबतच फिरतात. आणि आम्ही असं मोकळं फिरतच नाही का, काय ना काहीतरी घेऊनच फिरतो, कारण आमच्या पण जीवाला धोका आहे ना. आम्हाला असं वाटलं ना की एवढे बघतोय, एवढे वाचतोय, काहीतरी करायच्या हिशोबाने, मग आम्ही घालवल त्याला, पण परत जाईल. कारण आज भाई माझ्यासाठी तर जेलच मंदिर झालंय, कारण 2 वर्ष काढलेत मी तिथं. रघु, तू एक मर्डर केलेला रॅपर आहेस. एवढी 7-8 जण गेले तरी पण त्या मुलांनी डिलीट का नाही केलं गाणं? नाही केलं, ऐकलं नाही. गांडीला मस्ती होती, मारायचं होतं, मारलं मग त्याला आम्ही. आता आम्हाला काय वाटतच नाही आम्हाला. आमच्यासाठी म्हणजे किरकोळ आहे, चिमणीला मारल्यासारखं. गेला मग तो. मला वाटतं 2024 मध्ये घडली ही घटना. 2026ला तुला भेट दिली डायरेक्ट इथं येऊन. 2 अंडर एज मुलांचं आयुष्य खराब केलं रघु तू, असं वाटलं तुला?
कारण ते माझ्यासोबत होते, त्यांना नव्हतं माहिती नाही गोष्टी घडणाऱ्या, आणि भाऊपर्यंत आल्यावर ते थोडे ऐकणार आहेत. आपल्याला दर्जाच असे देतात ना ते लोक, कारण त्यांना माहिती आहे आपण त्यांच्यासाठी काय केलंय. मग त्यांनी विचार नाही केला मागं पुढं, त्याने एवढाच विचार केला याला नीट समजून सांगितलं तरी ऐकला नाही. आम्ही जेव्हा निघून गेलो ना तिकडनं, तेव्हा विचार केला होता त्या बाबतीत, त्याला नीट समजून सांगायचं जाताना. ज्यावेळेस परत आलो रिटर्न, तर मला आहे ना 4-5 जण बोलले जास्तच बोलते, ह्याच्या आपण मारून बघू पुढच्या पुढं. ढाईढुईमध्ये झाली आमची, म्हणजे चल बघू ह्याच्या आई त्या टाईममध्ये ज्यावेळेस झाले. मग त्याच्यानंतर आता मला कोणाची भीती नाहीये. पण नाही, मी त्या 2 मुलांबद्दल परत विचारतो तुला, की ते 2 मुलांबद्दल तुला असं गिल्ट वाटलं की यायला यांचं आयुष्य मी चांगलं नाही यार, 2 महिन्यात सुटले ना भाऊ ते. एवढं काय त्यांच्यासाठी गुन्हा थोडी आहे त्यांना. 18 नंतर गुन्हे लागतात, हे सगळे माप आहेत अल्पवयीन लोकांना. पण त्यांच्या डोक्यात तर आता तेच आहेत, म्हणजे डोक्यामध्ये आता हेच की भाऊ आता काय बोलला, की भावाला कोणी काय बोललं की आपण करायची गेम डायरेक्टली. आयुष्य खराब नाही केलं मी भाऊ त्यांचं. मी त्यांच्याकडनं झालं मोठं करणं असं काही त्यांच्याकडनं झाली चुकी भाई ती गोष्टीची, नाही का. मग ते मला पस्तावतात ते असे, पण की यार नव्हतं केलं पाहिजे. पण आता या भानगडीत पडलं तर माघार नाही घ्यायची, आणि ते पण माझ्यासारखी एडीच घेऊनच फिरतात सोबतच. आता ते पण म्हणजे आत्ता 18 वयाचे झालेत ते, पण लय एडेत भाऊ. आणि तुला 6-7 महिन्यामध्ये अजून एक बातमी मोठी कळेलच, गाणे टाकल्यावरच. आता अल्बम येईलच ना आपला, मग माझ्या येईल ऐकायला पण कळेल तुला, कारण मी रिअल टॉपिक वरतीच बोलणार आहे. एका मोठ्या रॅपरला का नडला होतास ते सांग, का मारामारी केली? माझ्यासाठी तर तो मोठा नाही भाऊ, कारण तो शिकला आपला. काय मोठा नाही सांगतो, चायला UK US ला त्याचे कॉन्सर्ट्स होतात. गुन्हेगार आहे का तो? गुन्हेगार असतो तर सांग ना मला. गुन्हेगार असेल तर माणसाला भेटत नाही विजा पिझा, तुला पण माहिती आहे. तो गुन्हेगार थोडी आहे, तो शाब्दिक आहे भाई. आपण शाब्दिक नाही भाई, त्याला पण माहिती आहे चांगल्या पद्धतीने. तो ज्या दिवशी धडकणार ना मला, तेव्हा त्याला दाखवणार भाई कोण आहे. आता 2000 मला वाटते 2020-21 मध्ये मला लास्ट माझी त्याची सायफर वगैरे झालती. मी त्याची आई तिने माझी, नाही का, आमची तेव्हा तिथं फाटाफाटी झालती. त्यानंतर मी त्याला 2022-23 ला मारला. 22-23 ला मारला, भोंगळा करून मारला, व्हिडिओ व्हायरल केले त्याचे. त्या मोठ्या रॅपरला तू असं मोठा कुठला बोल, मोठा आहे भाई तो. व्ह्यूज नाही, मोठा आहे फक्त. व्ह्यूज तर कोण पण कमवू शकतो. आज मी पॉडकास्ट टाकला तुझ्यासोबत, मी पण व्ह्यूज कमवल, पण सत्य बोलून कमवल ना, फेक शीट नाही. तू US ला जाऊ दे, नंतर कुठं पण जाऊ दे, हे तर माझी पण ड्रीम होती. काय विषय नाही भाई. आपण पुण्यात आपण सिटी आपली मोठी करू ना, कशाला ती सिटी मोठी करायची का? आपली पुणे एवढं चांगलं नाही का? माझं स्लम एवढं चांगलं नाही का भाई? वाद काय होता, पण कशामुळे भांडणं झाली होती? वाद माझ्या असंच, म्हणजे म्हणतो सायफर वगैरे मध्ये वाद होतोच माझा प्रत्येकासोबत. मला घाण सवय होती फ्रीस्टाईल करायची. मी प्रत्येकाला लायकी बिकी काढायचो प्रत्येकाची, कारण तो एक आग असती ना भाई आतमध्ये, नाही का, की बोलण्यानेच म्हणतो ना आपण, की बोलण्याने मोकळं होतंय मन. तर मी सायफर मध्ये त्याला जो दिसला ना मला, तर त्याला मी बोलायचो असं असं तसं, नाही का, आया बहिणीवरनं बोलायचो, तो मला बोलायचा, मी चांगल्या गोष्टी बोलायचो. पण त्या गोष्टीमध्ये नाही का एकमेकांना आम्ही डोक्यात ठेवला, आणि एक दिवशी असं झालं की तो मला अचानक, मी त्याला घावलो, तो मला घावला. तिकडं आम्ही एकमेकांना शिव्या दिला, आया बहिणीवरनं मला 10 जणांनी धरला, त्याला 10 जणांनी धरला, पिक्चर शॉट. मग तो म्हणला राहू दे, नाही का, याला एकटाच सांगतो. मी म्हणलं ठीक आहे, तुला मी एकटाच सांगतो. मग गाणं बिणं टाकल्यावरती जे मला शिव्या, थांब तू कुठे आहे, मी आलो, डिसबिस केलं का मला, हे ते. मग ये म्हणलं इकडं. मग मला वाटलं नाही का नाही येणार विनाला, आल्यावरती मग त्याला भाई मग जालवा दाखवलं, नाही का. तू बाटाच्या चपला घालतोस का? नाही घालत. काय त्याला मारला असता त्याच बाटाची. ओके. मग त्याच्यानंतर समजतं ना, मग व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले 2022-23 मध्ये. मग त्याच्यानंतर तो आपल्या नादीला ना लागला, गाण्यामध्ये बोलतो कुत्र्यासारखा, ओरडतो नुसता, हे केलं ते कर, गरमागरमीत वाजल्याने बंद पडले. आम्ही गरमागरमीत वाजलो तर बंद पडतील साऊंड, ठेवतो धाकात मीत चांगल्यांना गुरमीत राहून. मग आम्ही कधीच गरमागरमीत वाजत नाही भाई. आम्ही वेळ संधी बघून घाव देतो बरोबर खोड्यावरती. कुठे आहेस राहिला तू? कुठे होता? राहिला पहिल्यापासून अप्परला ना, आता पण अप्पर मध्येच राहिला. अप्पर म्हणजे एक आमचं एक ठिकाण आहे, जसं की अप्पर इंद्रानगर. असं नाही की म्हणजे अप्पर म्हणजे वरती नाही, अप्पर म्हणजे माझं केहरी आहे. अख्खा स्लम लोक आहेत तिथं. स्लम एरिया आहे सगळं पूर्ण. रॅपर लोक अशी स्लम एरियातनच काय येतात? कारण परिस्थिती घडवते ना भाऊ त्यांना तिथं. खायला बिलं नसेल घरात, काय गोष्टी नसेल घरात, गरिबीची जागा तीच आहे भाई, नाही का. उपाशी मारणार नाही तिकडं पण लोक, कधीच नाही मारणार. कारण तिकडं विचार करणारे लय जण आहेत.
भले आपल्या घरात जरी नसेल ना तर लोक देतात नाही का खायला. हम्म. तर बाळा उपाशी नको झोपो. तिकडनंच आम्ही घडलोय भाऊ, तिकडनंच आलो आम्ही आणि तिकडनंच लास्टपर्यंत आम्ही ती एरिया कधीच सोडणार नाही. मेलो तरी सोडणार नाही. एखाद्या स्लम एरियात राहण्याची मजा काय असते? मजा काय म्हणजे लय मस्ती वगैरे करतो आम्ही. म्हणजे समज ना आता दिवाळी वगैरे आली तर किती सण जोरात होतो. त्याच्यानंतर मग रंगपंचमी आली तर किती सण जोरात होतो. हे सोसायटीमध्ये नाही होऊ शकत. आपण प्रत्येकाच्या घरात थोडी जाऊ शकतो कलर लावायला. स्लम मध्ये जाऊ शकतो ना. काकू म्हण, आजी म्हण, मावशी म्हण, ताई म्हण, दीदी म्हण, प्रत्येकाच्या म्हणजे तिथली मजाच वेगळी आहे भाऊ नाही का. ती शब्दात पण मी तुला सांगू शकत नाही. एखादा किस्सा सांग स्लम एरियातला. बरोबर असे किस्से आहेत माझे भाई. एक असा की ज्याच्यामुळे तुझ्या आठवणी ताज्या होतील, रडायला येईल असं काहीतरी सांग. आता ते माझा एक किस्सा आहे भाऊ नाही का. मी तुला गाण्याबद्दल सांगाल. 2020 मध्ये ते गाणं मी जे केलं होतं त्याचं पहिलं गाणं रगील गाणं. तर आमचं शूट चालू होतं, वस्तीमध्ये चालू होतं आणि पहिलं गाणं होतं. आता माझ्याकडे पोरं वगैरे, आता तुला जर माहिती आहे आम्ही स्लम मध्ये राहतो तर पोरं तसेच येणार. सगळे एडे वाकडे नाही का, तसे टोपी बिपी घालून तसे सगळे आले होते. तर आम्ही शूट वगैरे करत होतो. आणि तिथलं आमच्या इथं कसं आहे की एरिया वाईज आहे. म्हणजे 1 नंबर गल्ली, 2 नंबर गल्ली, 3 नंबर गल्ली नाही का. तर त्यावेळेस आमचं शूट चालू होतं. तर तिथल्या माणसं आमचं होतं, एक सीन होता आमचा की पळत पळत येतो एक जण, म्हणतो की भाऊ भाऊ तो आलाय. रगील गाणं आणि प्लस येड हवा हे आपण त्याच वस्तीत केलं गाणं शूट. तिथंच आला पळत पळत, भाऊ भाऊ तो आलाय. तर त्यावेळेस आमचं शूट चालताना एकाने कंप्लेंट दिली आमच्या नावाने. मग आम्ही एवढे येडे की आम्हाला जशी कंप्लेंट दिली ना तरी आम्ही शूट करत होतो तिकडं. तसे आम्ही शूट वगैरे आमचं झालं. पोलिस आले, आम्हाला थांबवलं. काय करताय म्हणलं सर गाणं. कुणाला विचारून केलं तुम्ही? परमिशन आहे, बसा गाडीत म्हणले. आमच्यासाठी किस्सा आहे तो. आम्ही गाडीमध्ये बसलो, सगळेजण गेलो, 14-15 जण. आम्हाला एवढा मारला ना की आम्हाला म्हणले ह्याच्यानंतर परत तुम्ही जर का अशा गाणे वगैरे केले आणि वस्ती लोकांना त्रास दिला तर बघा. मग एक किस्सा असा झाला. आमचा किस्सा हा होता. त्यानंतर आम्ही हो सर म्हणून बाहेर आलो. आमच्या गांडीला किती मस्ती. आम्ही दुसऱ्या दिवशी परत तिथं शूटमध्ये परत तिकडं शूट केलं आम्ही पूर्ण गाणं. आज ते यूट्यूबला 12 मिलियनला गाणं आहे. लेडीजला पण सोडलं नव्हतं पोलिसांनी. त्या गाण्यामध्ये होते, त्यांना पण असे म्हणले की मारतात पोलीस म्हणजे काय करतात? काय म्हणजे की तुम्ही कशामुळे केलं ते, तिकडे करायची का तुम्ही हा मला गाणं. प्रॉपर मारण्याचा किस्सा ऐकायचा आहे. म्हणजे कारण की कसं आहे की आम्ही फक्त मूवीज वगैरे मध्ये बघतो. पण मेरी आवाज सुनो म्हणजे पट्ट्यावरती नाव असते. काय परत काय मेरी आवाज सुनो हा पट्ट्यावरती नाव असते. धमकवतात, शिवाय देतात आई बहिणीवरनं. हे तर मी काहीच देत नाही भाऊ. मी खुल्लं सांगतो डायरेक्टली. असल्या घाणरड्या शिवाय देतात, असल्या घाणरड्या कधी ऐकल्या ना भाऊ तर लोक येडे होतील. आपल्याला असं वाटतंय की हे पोलीस लोक शिवाय देतात तुम्हाला. असले घाणरडे शिवाय देतात. मारणार कमी तर असे कानातनं रक्त येईल एवढ्या घाणरड्या शिवाय देतात. हे आता तू रॅपर आहेस. मी बऱ्याचदा जसं मी ही गोष्ट ऑब्झर्व केली की बरेच रॅपर लोक ही स्लम एरियात येतात. बरोबर. तसं अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली की शिव्या आपल्या मराठी भाषेत इतक्या छान छान ओव्या आहेत, पण तुम्हाला ओव्या नाही, तुम्हाला शिव्याच द्यायच्यात का? कारण आम्ही त्या ठिकाणी राहिलोय ना. मी तुला बोललो ना की आमची सुरुवातच अशी होती की भाड्या नासक्या उठकी लोकर, सकाळ झाली, जा तेवढं पाणी भरून आण. जायचं का ना बाथरूमला, तुझा बाप मारल छोटा अशा विषया बोलतात. हा घरातली माझी आईच एवढी डेंजर शिवाय द्यायची ना मला. उठ लोकर, त्या भोकाच्या बिकाच्या बोलायची, उठ लोकर, जा तिला सोडून ये, बहिणीला शाळेत वगैरे सोडून ये. जायचंय का नाही. म्हणजे माझी आई पण अशी टापटीप होती. अरे गुन्हेगार टाईपमध्ये लँग्वेज होती. अरे बस खाली चल. माणसांना पण अशी एकदम रागाने बोलायची. म्हणजे आता म्हणतो ना आपण एखाद्या असं मध्ये लेडीज वगैरे अशा असतात की नाही का, असं नसतं की घरातलेच कामं करणार असते. आमच्या स्लम मधले डेंजर आहेत भाई. आई बहीण पण काढू शकतात, चपलीने पण मारू शकतात, झाडूने पण मारू शकतात त्याला. लेडीज मध्ये पण लय पॉवर आहे. तुझ्या आयुष्याची वाट लागायला कुठल्या वयापासून सुरुवात झाली असं वाटतं? कुठला एक इन्सिडेंट घडला ज्यानंतर तू असा रागीट झालास, असं वाटलं की सगळं ते गेलं? लोकांमुळे झालं, समाजामुळे झालं बाबा सगळं. एक तरी पण स्पेसिफिक प्रसंग. 2012ला माझी आई ज्या वेळेस वारली ना त्यावेळेस मला साथ देणारं कोण नव्हतं. फक्त बाप मला तिकडनं पैसे पाठवायचा. शाळा शिक्षण वगैरे करायची होती आम्हाला. आमच्याकडनं झाली नाही ती, कारण एवढी वाईट परिस्थिती होती. करायचं कसं, कुठं जायचं, शाळेत कोण घालणार. अरे मम्मीने शाळेत नव्हतं घातलं त्यावेळेस आम्हाला. अरे एवढी वाईट परिस्थिती होती त्यावेळेस. आपण म्हणू शकतो मी एखाद्या झोपडपट्टीत नव्हतं राहिलं. एक हातगाडी असते ना आपली, हातगाडी नाहीतर एखादी बिल्डिंग जी जिना वगैरे असतो ते खाली, त्यामध्ये खाली वगैरे झोपायचो आम्ही. एवढे वाईट दिवस काढलेत की आज आम्हाला नाही का, म्हणजे एवढं आता रडायला येते भाऊ नाही का. म्हणजे ह्याच्यावर नको मला असं वाटतं हे टॉपिक नाही का.
त्यामुळं आई वगैरे नसल्यामुळं ना मला नाही का कळलं नाही की काय करायचं काय नाही. तरी पण मी एक असं केलं की त्यांना शिक्षण वगैरे करायला लावली. आज माझी बहीण मस्त 10वी 11वी 12वी झाली बहिणीची, माझ्या भावाची शाळा वगैरे झाली. आम्ही सगळे शिकलोय भाऊ आता. न एवढी परिस्थिती बॅड असताना तरी आम्ही शिक्षण केलं त्या गोष्टीसाठी. पण तुमच्या या सगळ्या बॅकग्राऊंडमुळे तुमची जी बहीण आहे हम्म. तिच्या लग्नात वगैरे अडथळे प्रॉब्लेम येतील. नाही येणार प्रॉब्लेम. कशावर? तेवढा पैसा कमवून ठेवलाय ना, पैशावरती खेळ आहे इथं. रिलेशन नको बघू तू, पैसे बघ भाई. आज सध्या आजकाल आपण कुणाला पण घेऊ शकतो विकत एवढा पैसा दिल्यावरती. लग्न आपण असं करू ना बहिणीच्या तावामध्ये की लोक अख्खं गाव नाव काढलं पाहिजे असं करू. शेवटचा कधी रडलायस? आई वारल्यानंतरच आहे, कारण बाप वारल्यानंतर. नंतर अजून कोणासाठी रडलो नाही, कारण भाऊ जेलला गेला त्यानंतर. कोण समजून घेणारं कोण नाही ना, असा विषय. त्यामुळं मला आता नाही का भाई त्या गोष्टीवरती बोलायचं नाही. प्रेम पाहिजे आयुष्यात. हा, फक्त प्रेम कुठलं पाहिजे भाऊ? मला माझ्या भावाचं प्रेम पाहिजे, मला माझ्या बहिणीचं प्रेम पाहिजे. आता माझी करता धरता माझी बहीण आहे, सगळं माझी बहीणच करते आता. आईसारखी काळजी घेते भाई. मायाळू येईल भले 4 गोष्टी तिला टोमणे मारल्या ना तरी ती मला जेवायचं अर्धी. स्वतः उपाशी राहील नाही का, म्हणून ये बाबा पहिले तू जेव. 4 लोकांचा विचार कर. 10 मित्र जरी आले ना माझ्या घरातले तर स्वतः उपाशी झोपल, पण आम्हाला जेवायला चालला सगळ्यांना. मला शिव्या देतात ना बहिणीवरून ज्यावेळेस, मला अजून एक खून करू वाटतो. तू म्हणतो ना की तुला कसं वाटतंय, मग बहिणीवरनं शिवी दिली ना मग खून करू वाटतं. मग आईला दिल्यासारखं होती ना शिवी. हे गोफ वगैरे घालणं गरजेचं आहे? हे भाईगिरी टाईपमध्ये गाणे करतो तर दिखावा तर केला. हे सोनच आहे. ओरिजिनल. एवढा पैसा कुठं येतो रॅप मधनं? गाण्यांमधनं. किती एक रॅप जेव्हा तू बनवतोस ज्यात शिव्या असतात, शिव्यांचं एखादं रॅप बनवलं तर साधारण एखादा रॅपर किती कमवतो? आता बघ प्रत्येक तसं नाही की शिवावरच गाणे, आम्ही चांगले पण गाणे करू शकतो. कम ऑन शिव्यांचे रॅप जास्त चालतात हे म्हणजे जग जाहीर आहे. तसं नाही रे भाऊ. म्हणजे कसं असतं माहिती का, प्रत्येकाची वेगळी वेगळी चॉईस असते. आज माझी चॉईस मी बदलू शकतो स्वतःला पण, आणि ती हाय वेळ माझ्याकडे मी बदलू शकतो, पण लोकांना तेच ऐकायचंय माझ्याकडनं, तर मी काय करू शकत नाही त्या गोष्टीला. पण एखाद्या रॅप मधनं साधारण एखादा व्यक्ती किती कमवू शकतो, किती पैसा मिळतो? एक पर गाणं, आता समज की मी आता एक गाणं वगैरे केलं, जर नॉर्मली जरी गाणं केलं त्याला मिलियन्स जरी व्ह्यूज गेले, नाही म्हणत तर 80-90 हजार रुपये करू शकतो आपण. फक्त मिलियनचं बोलतोय आम्ही तुला. मला त्यावेळेस पडायचं स्टार्टिंगला, मला युट्यूब कडनं नाही म्हणलं तर 90 लाख रुपये फक्त युट्यूब कडनं पडलं. 90 लाख? नाही 90,000. 90,000 आणि लाख रुपये मला युट्यूब कडनं पडलं पर मंथ. आणि डिस्ट्रीब्युशनवरनं मला 3 लाखाचे 4 लाखाचे चेक बिग भेटले, कारण आपलं तेवढं व्हायरल झालं होतं. लिस्नर भरपूर आहेत माझे. लिस्नर बघ तू, नाही म्हटलं तर माझे आता मिलियनच्या वर लिस्नर आहेत माझे. बरोबर होतो आपण. रघु, खरं सांग, किती काय झालं तरी तू एक माणूस आहेस. ते तर आहेच. जेव्हा आपण मर्डर करतो एखाद्याचा खून करतो, काय वाटतं? कारण की जी आपलं पब्लिक बघतंय ना, त्यांनी फक्त हे मूवीज वगैरे मध्ये बघितलंय, पण जो करतोय त्याची अवस्था काय होते आणि ज्याचा खून झालाय त्याच्या घरच्यांची किंवा तुझ्याही घरच्यांची अवस्था काय असते त्यावेळेस? काय नाही, त्यावेळेस मला राग बिग आला, त्यामुळे झालं आमच्याकडनं. आम्ही 5 जण होतो, 2 जण अल्पवयीन होते. केल्यानंतर आम्ही 2-2.5 महिने झोपलो नाही नीट नाटकं. आम्ही फरार होतो पहिले. आमच्या घरच्यांना महाराष्ट्राच्या बाहेर गेलो? बाहेर म्हणजे आम्ही असं समज की एक ठिकाण होता, तिथं खेड्या गावात जाऊन लपलो होतो आम्ही घाबरून. पण महाराष्ट्राच्या बाहेर का पुण्याच्या बाहेर? बाहेर, इथंच महाराष्ट्राच्याच बाहेर. एवढं नाही, खेड्या गावात म्हणजे महाराष्ट्रामध्येच लपलो होतो. 2-2.5 महिने आम्हाला झोप नव्हती, कारण तेच आठवत होतं ना आमच्या समोर. त्या आम्ही घाबरलो. वास्तव पिक्चर रे, सेम भाऊ. कारण आम्ही इन्स्पायर कुठं नाही, आपण तिकडनंच आहेत की. त्यासल्या मूवीला बघून आपण त्याला मोठा केला त्या माणसाला. काय विचारायचं म्हणत? मग घाबरायचं माणूस की आपल्या घरी काय होईल, आपल्याला घरी आई बहीण आहे, त्यांनी तिकडं काय केलं असेल का, ते घरी घुसले असेल का, आपल्या भावाला त्रास देतात का, फोन करू का घरी, ट्रॅक होईल फोन, नको, कोणतर आपला जीव घेईल, कोणतरी आलंय. मग असे धाकात राहायचो आम्ही, घाबरायचो. आम्हाला बाहेर जायचं म्हणून तर आम्ही 4 वेळा विचार करायचो. आम्ही 5 जणांमध्ये आम्ही अशी येडे झालो होतो. 2 महिने ज्या वेळेस आपण एखाद्या घरात राहतो, आपल्याला असं जेवण देतात ना जेल सारखं, जेव कडी लावली, लॉक लावला, वरचं लॉक लावलं, बसलो. एखादा मोबाईल वापरतो, मोबाईल नको वापरू, नेट बंद कर, ट्रॅक होईल फोन. भीती, धाक, एवढं घाबरणंपणा, एवढा सिरियस. या 2-3 महिन्यात जगण्याचे पैसे कुठून आले? आम्हाला पुरवणारे होते ना 2-3 जण, सगळ्या गोष्टी पुरवायच्या घरातल्या घरात. आपली दोस्ती यारी कमी होती का, गाणे पण व्हायरल होते, आणि त्यावेळेस आपण जिथं राहिलो तिथं कुणाला कळू दिलं नाही. त्या काळामधला सगळ्यात भयंकर प्रसंग सांग ना, जेव्हा तुला अवघड झालं होतं? अवघड म्हणजे आम्हाला तिथनं त्याच गावातनं आमची मिरवणूक काढली.
कळलं ना म्हणजे तुला, त्याच गावातनं आमची मिरवणूक काढली. 2 जिथं महिने मर्डर केली तिथं नाही, जिथं आम्ही 2 महिने राहिलो ना त्याच गावातनं आमची मिरवणूक काढत नेली आम्हाला 5 जणांना. आणि त्या टायमाला आम्हाला कळलंच ना की काय करायचं काय नाही काय करायचं. आम्ही विचारात पडलो. 2 महिन्यांनी मिरवणूक. हा तिथंच काढली आमची मिरवणूक. म्हणजे म्हणतो ना आपण की चपलीने मारतात बिरतात, तसं नाही व्हायला. लाकडा बिकडानी मारतात डायरेक्टली, बांबू बिंबूने पाठीवर हातीवरती छातीवर बितीवर लाता बिता घालतात नाही का डायरेक्टली. किती जण होते? आणि पोलीसवाले होते सगळे म्हणजे सगळे. मग मारताना मिरवणूक वगैरे काढून नेलं बिलं नाही का. मग आपल्याला चौकीत वगैरे बसवला. मला पत्ता नाव ॲड्रेस बिड्रेस फोटो बिटो ससून बिसून सगळं म्हणजे चेकअप वगैरे केलं सगळ्यांचं. मग आमचं लगेच डायरेक्टली इकडनं आम्हाला डायरेक्ट 2 दिवस असं म्हणजे लॉकअपला ठेवलं. मग तारीख वगैरे भेटली आम्हाला कोर्टातनं. मग डायरेक्टली आम्ही जेलला नाही गेलो. म्हणजे असतात म्हणजे त्याच्या पण मामले प्रोसेस आहेत त्याचे पण. जेव्हा तू एखाद्याला मारतोस, एखाद्याचा मर्डर करतोस, तेव्हा काय विचार येतात मनात? असं नाही वाटलं की त्याच्या घरचे पण असतील, त्याला पण आई रागाच्या भरात झालं ना भाई. लय पहिल्यापासून लय राग होता भाई माझा. लय खाली पाडायचा प्रयत्न करायचे, नीचा दाखवायचे. का रागावर कंट्रोल नाही? नाही होत, कारण मी ज्या एरियात राहिलो ना तिथनं मला लय म्हणजे चिडचिडपणा आहे भाई. मला लय मोठं बनायचं होतं लाईफमध्ये, पण मला असे दाबत होते ना, मग मला ते सहन नाही झालं. माणसाला म्हणतो ना, किती माणूस एखादा म्हणजे आई वडील म्हण, फॅमिली म्हण, रिलेटिव्ह म्हण, किती प्रेशराईज करतात. म्हणतात की नाही तू हे नको करू, ते कर, हे कर, ते कर. मग ते पहिल्या अगोदर त्या गोष्टीचा आणि काय व्हायना झालंय, आणि जे करायला चाललो 2-2 वर्षाची 1.5-1.5 वर्षाची जी मेहनत आहे, एवढं सगळं केलं आपण आणि ते करायला चाललो आणि हे दाबायला बघते ते असे करते ते लीक बिक करते ते. रागाच्या भरात कंट्रोलच नाही झाला मला. कसं असतं रघु जेलमधलं आयुष्य? आता ह्या टॉपिकवर आला ना तू जेलमध्ये, नीट आहे का आता जसं की बघ मी तुला म्हटलं की स्टार्टिंगला ज्या वेळेस मला मिरवणूक वगैरे काढली, आपला तो टॉपिक आला त्यानंतर मला मी म्हटलं तुला 2 दिवस मला ह्याच्यात ठेवलं, लॉकअपला ठेवलं. त्यानंतर माझा चेकअप वगैरे झाला, ससूनला घेऊन जातात. माझ्या 3 जण मित्रांचा चेकअप वगैरे झाला. काय करतात चेकअप? चेकअप करतात की काय तुला प्रॉब्लेम आहे का, आजार बिजार आहे का. मग तारीख भेटते, तारीख मागतात अजून, म्हणतात अजून द्या, आमचे फक्त दिवस वाढवायचे अजून, तारीख द्या म्हणतात, त्याला वाढवून घेतात. पण पोलिसांवरती नसते हे सगळं, जजवरती असते. मग तारीख वगैरे दिली त्यांनी तर मग ठेवतात, परत तिथंच ठेवतात. फरसखाना म्हणून एक मोठा आहे भाऊ नाही का, तुला माहिती असेल का नाही माहिती नाही, पण लॉकअप म्हणून आहे, फेमस आहे. मग दगडूशेठच्या मागे आपल्या. मग 2-3 दिवस तिथं ठेवतात. मग त्याच्यानंतर एंट्री होती आपली. एंट्रीला पण लय खतरनाक एंट्री होती. चुव्वा कट देतं डायरेक्टली, केस बिस बारीक एकदम, एवढीचे केस ठेवतात डोक्याला. चुहा कट? हा. माणूस कधी शिकतो? ज्यावेळेस आफ्टरला झोपतो, त्याची तेव्हा लायकी कळते माणसाची. हे जेल आणि आफ्टर काय असतं? आफ्टर म्हणजे जेलच्या नंतरचा किस्सा, जो बाबा वगैरे घेऊन जातो, मी तुला म्हणलं केस वगैरे कब्बी करतात, म्हणजे आपल्याला चादर वगैरे, पाटी वगैरे, कपडे वगैरे, प्लेट वगैरे हे सगळं देतात आपल्याला. कटिंग वगैरे केली. मग आपल्या अजून एकदा चेकअप होते आतमध्ये, पण तुला आजारे बिजारे का, हे बी का, तुला कुठं जायचंय, तू कुठल्या ह्याच्यात आलाय, केसमध्ये आलाय. आपल्याला युटी म्हणून एक हे देतात. काय रे, युटीच ना रे? हा, युटी नंबर देतात. म्हणजे युटी नंबर म्हणजे बिल्ला असतो. माझा ज्या त्यावेळेस 50-13 होतं माझं. युटी नंबर असतो, तो बिल्ला असतो, तो बिल्ला खिशात घालायचा, असा ठेवायचा. कटिंग बिटिंग, जेलरचे कपडे देतात आपल्याला, पिक्चर शॉट कपडे वगैरे देतात, जे आलेत त्यांना. मग आपल्याला विचारतात तू जेलमध्ये कोण अपोजिट आहे का. मग आपण बोलणार माझं ह्याच्यासोबत आहे, त्याच्यासोबत हे ते. मग मी बी बोलणार की मला नाही का, मला एकट्याला, मला मी याड्यावणी करेल. मला माझी प्रत्येक वेळेस फाछडी होती ना. सर्कल एक माझं 2000, मला वाटतं 2016-17 पासून मी गुन्हेगार, म्हणजे तेव्हापासून गुन्हे करत आलोय. माझ्यावरती लय गुन्हे आहेत, लय गुन्हे असतील आता मला नाही माहिती, पण आहेत माझ्यावर लय गुन्हे. तर ज्या पण सर्कलला पाडायचो ना मी, तिथं फाछडी करायचो, कुणाला पण मारायचो. तर मला तुला खोटं नाही सांगत, मला पेटीवर झोपून पण मारला आतमध्ये. पेटीवर पेटी म्हणजे असते ते जेलमधले भाषा, एक पेटी म्हणजे. तर माझ्यावरती तेव्हापासून गुन्हे. तर माझी सर्कलला भांडण व्हायची ना प्रत्येकाच्या. मग मला तिथं अपोजिट असायचा माझा, प्रत्येक सर्कलला 1, 2, 3 मध्ये अपोजिट. तसं त्याच्यामध्ये पण वेगळे 1 नंबर सर्कलला 6 बाराकी असतात. एक नंबर बाराक, 2 नंबर बाराक अशा टाईपमध्ये, 2 नंबर सर्कलला 6 बाराक अशा टाईपमध्ये. तर प्रत्येक ठिकाणी भांडण व्हायची माझी. मग मी म्हणून म्हणलं नाही का मला नाही होणार. मग त्यांनी मला डायरेक्टली सुरक्षाला टाकला होता. सुरक्षा भाई 1 नंबर.
जेलमध्ये तू किती वर्ष राहिलास? 2 वर्ष राहिलो पूर्ण. जेलमधली सगळ्यात घाणेरडी गोष्ट, घाणेरडी आठवण की? मग ते सांगितलं ना, लायकी मला तिथंच कळली ज्यावेळेस आम्ही आफ्टरला झोपलो. कैची असे तुझं पाय माझ्या डोक्यापाशी, माझे पाय तुझ्या डोक्यापाशी, एक अख्खी रात्र अशी काढली. त्यावेळेस कळालं की काय, जसं दिवस 2 दिवस 3 दिवस असे पण काढू शकतो. आता तू गुन्हेगार आहे, नवीन नवीन आलाय तू आता, नाही का? मला माहिती आहे की तू कुठल्या केसमध्ये आलाय. आता मी मर्डरमध्ये आलो, मला माहिती आहे तू गुन्हेगार आहे. तू नॉर्मल केसमध्ये आलाय, मला माहिती आहे तू 7-8 दिवसात जाशील. मग तुला 2 आट्टी 4 बोट, त्या जागेत तुला झोपायचं आहे. जसा एक माणूस कमी होईल तुझी एक आट्टा वाढणार. जसे 4 आहेत ना, मग 6 होणार, मग 8 होणार, अशी आट्टा वाढणार, म्हणजे जागा होत जाणार तुला. असं बघितलं ना एखादा व्यक्ती का रात्री अचानक असा उठला ना, असं झोपलं असा उठला नंतर असं बघतो ना, तर तुला असं ते एक चादर अशी अंगावर घेतात नाही का, घाबरल तो किस्सा बघून. किंवा एकच चादर सगळ्यांच्या अंगावर असते, एकदम सरळ असतात असे झोपलेले. एकच चादर असते जी सुरुवात 1 पासून तर ते एंड पर्यंत, म्हणजे आपण म्हणू शकतो एक अशी भिंत पण नाही म्हणू शकतो, असं होतं येवाला. मग तिथं दिवस काढणार, जो पहिला दिवस काढतो ना तिथंच कळते तिथं आपली लायकी काय आणि काय नाही. तिथं दिवस काढला ना भाई, जो दिवस तिथं काढतो ना तो लय शहाणा बनतो. किती खोलीचं काय डायमेंड की किती, कशी असते ती खोली, किती लहान असते काय असते? मोठी असते भरपूर. लय आरोपी लय तिथं. आरोपी आपल्याला वाटतं आपण फक्त ही लाईफ बघतोय, जेलची लाईफ बघायला लय लय अवघड लाईफ आहे भाई ती. एखाद्या आरोपीचा किस्सा सांग ना मला, की तिकडे त्यांनी तुला सांगितलं आणि तुझे. एक किस्सा माझ्यासोबत झाला होता भाऊ, एक किस्सा तुला आवडेल ऐकायला. जेलमधला? आम्ही आहे ना ग्रुपमध्ये असं नाही काय गप्पा शप्पा मारत होतो, तर माझे नंबरकारी होते ना, म्हणजे जे आहे होते आतमध्ये 2-3 जण आहेत, नाव नाही घेणार, ते यायला लागले, अजून आले नाही बाहेर ते. मोठे नाव आहेत. हा. तर आम्ही एक ग्रुप होता आणि ग्रुपमध्ये आमचे ना कंपनीवाले होते, इकडले तिकडले लय मोठे कंपनीवाले होते. आम्ही सगळे बसलो होतो. तर आम्हाला माहीतच नव्हतं की आमच्याकडे ना, माझ्या 2 नंबरकारी आहे ना, आम्हाला माहीतच नव्हतं की त्यांच्याकडे अशा काय गोष्टी आहेत आतमध्ये. कैची बिची होती त्यांच्याकडं, सुई होती त्यांच्याकडं, आणि डायरेक्टली बाप लोक आतमध्ये आले अचानक. नाही राऊंडला येतो ना आपण 4:30-5, आम्ही कॅरम खेळत होतो आणि गप्पा मारत होतो, कॅरम वगैरे खेळत होतो, पत्ते खेळत होते बाकीचे, आणि 2-3 जण डायरेक्ट बाबा लोक आले आतमध्ये, घुसले इकडे तिकडे बघायला लागले आम्हाला. काय रे कुठे, इकडे उठा सगळे बघतोय, चेकअप करायला लागले. एकाकडे घावली ना सुई आणि एकाकडे घावली कैची. ह्या गोष्टी बंद आहेत तिथं. एवढा मारला ना त्यांना, बाप रे बाप. माझ्यासाठी हे असे किस्से आहेत भाई, की जेलमध्ये अशा गोष्टी पण होतात. ह्या गोष्टी आल्या कुठनं तो विचार केला होता मी एवढा विचार केला कुठनं आल्या असतील त्यांच्याकडे ह्या गोष्टी. अरे चमचा पण मानाय तिथं, चमचा नाही भाई. प्लेट कशी अशी आपण लग्नाची प्लेट कशी असते जेवायची, तसली प्लेट आहे तिथं. चमचा आला कुठनं त्यांच्याकडे, चमचा होता त्यांच्याकडं तो 3 अंकीचा चमचा, कैची सुई कुठनं आली, मोठं होतात ना त्याच्याने, वारबीर होतो असा. मग तिथं पण केस लागते. एखादा कोण भांडण करायला लागला, एखादा भाई असेल चांगला, एखाद्याला कानठाळी मारली की नाव होतं ना तिकडं मजबूत. आणि तिथं सगळे भाईजी बोलावं, भाईजी बसा क्या आवाजावं बोलतात. अरे तुला कोणच बोलत नाही. जेलमध्ये कोणाची मैत्री झाली आणि तुला असं वाटलं हा माणूस चांगला आहे, जेलमध्ये नव्हता पाहिजे? हो ते बाहेर लय मोठे लोक आहेत भाऊ, ते नाव नाही घेणार मी, पण लय नाही पण असं एखादा माणूस की अनोळखी आहे तुझ्यासाठी, पण त्याला भेटून असं वाटलं अरे आज जेलमध्ये नव्हता पाहिजे, चांगला माणूस आहे. असे भरपूर लोक येतात भाऊ. असे म्हणजे आपण म्हणतो ना बिनभरडी भाई, बळच येतात नाही का. म्हणजे एका तू गुन्हा करतोय आणि तू उगाच नाव घेतोय ह्याचं नाही का, ह्याचं नाव घेतो, दोघांचं नाव घेतो, आतमध्ये घेतो त्यांना दोघांना, आणि त्यांचं काहीच गुन्हा नसतं आणि ते बळच येतात राडतात. कितीतरी दिवस भिंतीला धरतात, राडतात, आई बापासोबत मित्र येतात, म्हणतात ते भाऊ माझं काम कर ना, माझ्या घरच्यांना सांग ना. असे भरपूर लोक येतात भाऊ, बिनभरडीले येतात. आता प्रत्येकाला थोडे आपण विचारत बसू शकतो भाई, आपण आपला दाराला तिकडे वेगळाच असतो, त्यांचं कुठं रणगाणं ऐकत बसायचं, एवढा वेळ थोडे आपल्याकडं. एवढं लक्ष देत नव्हतं मी आतमध्ये. जेलमधलं हायजीन कसं असतं, म्हणजे संडास बाथरूम कसं असतं, जेवण लय अँटिक असते भाई. काही दरवाजे नसतात, असे लाईनीशीर असतात सगळे. संडास बाथरूमला दरवाजे नसतात? दरवाजे नसतात संडास बाथरूमला. संडासला पण, टॉयलेट्स पण? पहिली सगळ्यात जेलच्या अगोदरची जिंदगी आहे ना, लॉकअपलाच कळते की जेल म्हणजे लॉकअप. तिथंच कळतं लॉकअपलाच कळतंय. दरवाजा नसतात अशा, किंवा ओपन संडास असतात. ही बराक असती, ही अशी बराक, आणि तो ओपन संडास. घे बकेट आणि बस तिथंच. किळस नाही वाटत कसलं काय, तिथंच जेव ना भाई, इथं संडास इथंच जेव. मग कशाला आपल्या शिक्षा का देतात ते? हे तर लायकी दाखवतात आपल्याला, चुकीचं करताय ना तुम्ही, मग चुकीच्या ठिकाणी राहा. मग अजून माणूस बिघडतो तिकडं. ह्यांना काय वाटतं सुधारतो,
अशी जिंदगी दाखवल्यावर तुम्ही मग माणूस सुधरल का? जेवण कसं असतं आणि जेलमधलं? अरे बापरे बाप, विचारूच नको. लय खतरनाक. मसूरची डाळ फेमस. भात तर अरे बापरे बाप. आणि चपात्या तर अशा भुसा निघतो डायरेक्टली. एक चपाती घेतली आणि अशी झटकली ना, असा भुस्सा निघतो डायरेक्टली. एवढा एवढा तर भुस्सा निघला माझ्या चपात्यामध्ये. 3 चपात्या, वरण भात. याच अशीच भाई नाही का, समजतं ना आपल्यावरती की आपल्याला जर का चवदार पाहिजे असेल काय. आणि सगळ्यात जास्त फेमस आहे भाऊ पैसे. तिथं. पैसे तर आपलं कॅन्टीन वगैरे असेल ना, मग आपण मॅनेज करू शकतो. बस बाकी जास्त तर तिथं फेमस जसं की शेव चिवडा असतं ना, शेव ते म्हण. त्याच्यानंतर लसूणची चटणी असते, मग त्याच्यानंतर शेजवान चटणी. ही आपली फक्त फेवरेट. म्हणजे आपण त्या जेवण आपण ते घ्यायचं आणि आपल्याला जी मनी ऑर्डर आणली पडली असते ना आपल्या अकाउंटला, ते फक्त मागवायचं, जा रे ते घेऊन ये. तो घेऊन येणार. जेलमधला असा एखादा पदार्थ की जो असं वाटतं की परत जेलमध्ये जाऊन खायचा आहे? तिथला म्हणजे भाई एकदम भजी. आहा, जेलमधल्या भाज्या भारी असतात. लय वाढली. काही याच्यानंतर लोकं- चांगल्या गुन्हेगारांना माहिती नाही का, अंजनी बघल ना त्याला कळलंच भाई. भजी भाई असला बनवतो ना तो दादा. मी त्याला दादा म्हणायचो. दादा पाठवा, अख्ख्या टोळीला पाठवायचा तो आमच्या. आज एवढे हंडे असायचे ना, त्याला म्हणा दादा पाठवा. असली बनवायचा ना भजी, बाप रे बाप. बटाटा भजी म्हण, मिरची भजी, कसला बनवायचा भाई. तिथली भजी म्हणजे आणि वडा खतरनाक. काय खातो इथले पुण्यातले, काहीच नाही. वडा पण असला ना, मस्त पाऊस पडतोय, हा. जेलमध्ये रघु बस, बसलाय आणि बस, भजी. बस. अरे लय भाऊ, मी किती पाऊस बघितले, किती पावसाळे बघितले, किती उन्हाळे बघितले आतमध्ये, मलाच माहितीये भाई. तो कुणी नाही. मला असं वाटतं की जेलला आहे ना, साध्या माणसांनी नाही जावं, गुन्हेगार लोकांसाठीच आहे. आणि ज्यांनी कापले ना तेच टिकू शकतात तिथं. नवीन व्यक्ती गेला की नाही होणार त्याकडनं, सण नाही होणार त्याला. काय काय लोकांना चक्कर येते, उलट्या होत्यात, जुलाबा होत्यात. काय काय लोकांना कळत नाही, सण नाही होत, आजारी पडतात. म्हणजे असे पोट दुखते. काय काय लोकांना तिथं आजार पण होतं, कावळी बिवळी होती त्यांना तिथं. सण नाही होत ना, तिथलं वातावरणच एवढं डेंजर असते ना, कसं सण होणार. आणि आपण तेवढं फेस केलंय तिथं, त्यामुळं आज आपण लय ढीठ आहे त्या गोष्टीमुळं. आणि 2 वर्ष आम्ही हसत काढले तिकडं. माझ्या भावासोबत म्हण, माझ्या फॅमिलीसोबत बोल. मी असं VC मुलाखत व्हायची ना आमची, तर हसून बोलायचो. फिजिकल मुलाखतला एकदम चिल राहायचो, टेन्शन नाही घेत कसं कशा. कारण माझा भाऊ मला कमीच पडू देत नव्हता कशाची. आणि कोण नाही करत भाऊ, सरकारी नोकरी असते ना सगळ्यांना, कोण कुणासाठी करत नाही. पण आपण केलं त्यांच्यासाठी. आणि ज्यावेळेस आपली वारी आली त्यावेळेस सगळं महागारी सरकलं. तर मी मित्र ओळखून घेतले तिथल्या तिथं. मी म्हटलं भाई आलो तर फक्त भावासाठी बाहेर, त्यानंतर कुणासाठी नाही. मग आज मी माझ्या भावाचं सगळं वैयक्तिक काम करतो. वकीलपासून तर सगळं जाणं येणं काय असेल, त्याची मनी ऑर्डर असेल, त्याचं बेल असेल, काय असेल सगळं मी करतो आता. तर जेल वर्ग पण त्याचा आत्ताच केला आम्ही झटपटमध्ये. तो पण आता येरवडा हा, जेलमध्ये. तो पण येरवडा सेंट्रल जेलमध्ये. हे येरवडा जेल काय नक्की आतून कसं आहे? आतून लय भारी आहे भाई, एक नंबर. आपण फक्त ऐकतो नाव. ज्यावेळेस आतमध्ये जातो ना माणूस, गुन्हेगारासाठी ते ओके. जे नवीन नवीन व्यक्ती त्यांच्यासाठी नाही भाई. येरवड्यामध्ये राहिलास तू, येरवडा जेलमध्ये राहिलाय. हा, सगळ्यात घाणेरडी शिक्षा कुठली आहे तिकडं? सगळ्यात घाणेरडी जर का फाचडी केली, कुणाला मारहाण केली, कधी कोणावरती तिथं 307 करायचा प्रयत्न केला, काय घावलं विवलं, अंडा सेलला टाकतात. हे काय असतं अंडा सेल? अंडा सेल म्हणजे एक असं रूम असते, एक बराक असते अशी की तिथं कोण नसते, अख्खा अंधार असतो तिथं. मग तिथं 15-15 दिवस म्हणजे जेवायचं तिथंच, बाथरूम पण तिथं, सगळं तिथंच करायचं. असे ढकलतात, कुत्र्याला जेवण कसे देतो आपण तसे ढकलतात, खा आणि तिथं राहा. माणूस येडा होतो, लाईट बीट काय नसते, अख्खं बंद असते. 15 दिवसांतर काढला ना माणूस येडा होतो, आजारी बिजारी पडतो, कळत नाही. आणि त्यात मी राहिलोय अंडा सेल मध्ये राहिलास तू? राहिलोय. ए, आता एक मिनिट व्यवस्थित मला सांग काय घडलं होतं? काय मी तुला feeling बोललो होतं ना की माझी फाचडी व्हायची कुणासोबत पण, कुठले पण भाई लोक यायचे नाही का, टोळीतले इकडले तिकडले असल, 5-6 जण यायचे, 6-7 जण यायचे असे. काय काय लोक जरा चांगले बोलायचे, काय काय अरे तुरे बोलायचे, तर आपलं आवडत नव्हतं, कारण आपण काय असंच नव्हतं गेलो ना तिथं. तर मग अंडा सेल मधलं तुझी काय? काय ते फाचडी झाली होती माझी, डायरेक्ट मारहाण झाली डायरेक्टली नाही का एकाला सोबत, मग धराधरी झाली. मग माझ्या 3-4 जणांनी डायरेक्ट मारहाण. आणि कुणामुळे झाली? मला आणि त्याला समोर थांबवला. कुणामुळे झाली? ह्याच्यामुळे झाली. मला अंडा सेलला टाकला, त्याला पण अंडा सेलला टाकला. मला 15-16 दिवस मी आतमध्ये होतो अंडा सेलला. काय असतात? तेच म्हणलं ना तुला, एक रूम असते, बंद असतात, लाईटी बिटी काय नसतात, जेवण खाल्लं देतात. आणि चर्चा होती तिथं अंडा सेलला गेल्यावर, एवढी घाण चर्चा होती ना, जेवढी जेलला नाही तेवढी चर्चा होती. म्हणजे आपण म्हणतो ना एक येरवडा सेंट्रल जेल, तर खतरनाक अंडा सेल आहे.
या सगळ्या गोष्टी मी माझ्या फेस केल्यात भाई लाईफमध्ये. आणि मी आज कुठल्या मुकामावर आहे मला स्वतःला माहिती आहे. आणि ह्याच्या पुढं पण मी असंच राहणार नाही का. आणि कधी परत मी विचार नाही केला कधी जेलला जायचं, पण खाजून अवदान आणली तर 100% जाणार. कारण ते मंदिर आहे भाई आपलं. पाया पडतो मी गेल्या गेल्या तिकडं भाई. सुटताना पण पाया पडल्या आणि जाताना पण पाया पडल्या होत्या. जेलच्या अगर पहिल्या वेळेस थोडी आपलं मी बोललो ना तुला, माझ्यावरती ऑलरेडी पहिलं 2016-17 पासून केस आहेत माझ्या अंगावरती. मी अल्पवयीनमध्ये पण राहून आलो आहे बारक्या जेलला, आणि आता मोठ्या जेलला पण जाऊन आलो. तर मग मला काय वाटत नाही. आणि त्यावेळेस माझी शिक्षा माफ झाली होती. ज्यावेळेस 17 मी गेलो होतो, 17-16 मध्ये गेलो होतो ना अल्पवयीनला, 18ला पूर्ण क्लीन झाले होते माझे ते केस. 18 नंतर मग गुन्हे असे करत करत गेलो. गाण्याचे केस आहेत माझ्यावरती 2. पहिले माझं गाणं रगीलची केस आहे माझ्यावरती, येड जावाची केस आहे माझ्यावरती. काय वाटतं रघु, आता सिरियस थोडस गप्पा मारू. जेलमधून बाहेर आल्यावर आता काय वाटतंय? आणि आता फक्त एकच वाटतं भाई, गाणे करायचे चांगले, चालत राहायचं आयुष्यभर भाई. पुढं सुधारायचं नाही म्हणजे एक प्रकारे सुधरून नाही द्यायचं भाई स्वतःला. शांत नाही राहायचं, कांड करत राहायचं, पण व्यवस्थित भाई मॅनेज करा सगळ्या गोष्टी. या सगळ्या गुन्हेगारीमध्ये तुला जेवढं मला माहिती आहे, आज तुला शस्त्र बाळगावी लागतात. हा जेवढं मला माहिती आहे, पण बरं. बाळगावी लागते तुला. हा सतत एका भीतीत जगावं लागतं असं वाटतं. हा ना भाई, मग भीतीत जगतो ना आम्ही. आता पण जगतो भीतीमध्ये. आता तुझ्या इथनं गेलो, कोण मला धडकलं, कोण काय मला बोललं, मी उगच काढल, उगच गोळ्या झाडल नाही का. उगच माझ्या नंतर चला मी वापस गेलो तर करिअर नसल माझं ना, असेल डायरेक्टली करिअर. मी काहीतरी कुटाणा बिटाणा केला, उगं मला दिवस काढावा लागला आतमध्ये. मग ते मला कुणी बोलायच्या अगोदर मी लोकांना हेच सांगतो की मला खिजवू नका बळच. मी आता आलोय ते व्यवस्थित राहू द्या. आणि माझं मी घाबरून जीवन जगतो भाई. आता पण मी 4 लोकांमध्ये बसलो ना तर कोण येते कोण नाही, मी हा विजन घेतो. एखादी गाडी जरी गेली ना तर 4 वेळा बघतो गाडीवर कोण आहे, नंबर प्लेट बघतो, MH12ची आहे का, MH16, MH18 म्हणजे 04 म्हणा, असे कुठले दिसले ना गावाकडे नंबर प्लेट, मी दपकतो तिकडं. मग तो यायच्या अगोदरच मी म्हणतोय आलाय कोणतरी कार्यकर्ता बघतोय म्हणून. बघा समजतं ना. म्हणजे मी झाडाच्या अगोदर 4 जण घालते ना, मी घेऊन सतत फिरतो भाई. अजून पण बोलतो, पण बोलतो. उगाच मला घावला बिवला ना कोणता आवडीमध्ये, कुठला पण रॅपर असू दे, गुन्हेगारीचे गाणे केले ना माझ्यासमोर घावला, मी त्याला पहिला विचार बाहेर कुठला गुन्हा आहे तुझ्या अंगावरती, मला पहिला दाखव कुठला गुन्हा आहे तुझ्यावर, कुठल्या चौकीत होता, कुठल्या लॉकअप होता, जेलला होता का तू, दाखव. पहिलं मी त्याला विचार कुठल्या जेलला होता तू, कुठल्या सर्कलला होता, कुठल्या बाराकीत होता, ते पण विचार मी त्याला. पहिला क्लिअर करा म्हणाल. गुन्हेगारीचे गाणे करायच्या 4 वेळा विचार करा, मग पण होऊ शकते तुमची, जशी माझ्या मित्राची झाली. तो पण माझा चांगला मित्र होता, क्रेक हेड म्हणून. तो पण अशा टाईपमध्येच मेला. गुन्हेगारी करत नव्हता, शाब्दिक कलाकार होता तो, केस नव्हत्या अंगावरती. असेच काहीतरी गुन्हेगारीचे गाणे केले. आज नातेवाईकांमध्येच किस्सा घडला त्याचा. प्रामाणिक पण घडला असता. थोड्या दिवसामध्ये जर का त्याने अजून गुन्हेगारीचे गाणे केले असते, ढाईढुई केली असती, पब्लिकला शिव्या गाळ्या केल्या असती, त्याची मर्डर झाली असती. बरं झालं कुठल्या रॅपरने नाही टाकला त्याला मारून. समजते ना. म्हणजे तो माझा मित्र होता, मला बोलताना वाईट वाटतं त्या गोष्टीचं. अरे माझा पण जीवलक होता तो पण भाई. तुला कधी असं वाटलं की तुझा एखाद दिवस एन्काउंटर होईल? कशामुळे होईल? त्यामुळं आपण थोडे आता, आपण शाब्दिक गुन्हेगार थोडी आहे. आपण थोडी गाण्यामध्ये वचन देतोय म्हण, आपण रिअल लाईफमध्ये आपल्या जीवाला आला तर आपण करेल ना भाई. मुद्दामनी कशाला काय करणार, कोण कशाला करणार भाई माझं एन्काउंटर, कोण करणार आहे? आणि विचार येतात ना, विचार पण येत नाही मला. आपण काय थोडे क्रिमिनल थोडे, आपलं दाऊद सोबत थोडे संबंध आहेत आपले. मग का आपले तो कोण, तो सिद्धू मुसेवालाला मारणार, त्याचं नाव काय, मला नाही माहिती काय नाव आहे हा, विष्णू सोबत थोडे संबंध आहेत आपले. आपण कुणाची चाटत नाही भाई, आपण वैयक्तिक आज लाज नाही भाई आपल्याला कशाचीच. आपल्याला 4 शिव्या देऊ द्या, मागण्या शिव्या देऊ द्या, पण समोर दिले तर फाडल भाई मी, कोण पण असू दे. मग जे दिवस काढलेत आम्ही चांगले काढलेत, जिल्हा चांगलेच काढलेत. आणि माझं गाण्याचं नावच आहे भाई एरोडा रिटर्न. टॉपिक तोच आहे आपला. पहिलं गाणं आलं ना तुम्ही बघा एरोडा रिटर्न, मी काय काय बोललो. आणि मी लाईनी पण टाकल्या होत्या मध्ये पॉडकास्टला, तुला पण ऐकवल मी, तरी तू टाक नाही का. फक्त माझ्या सुट्टाईची खबर माझ्या ऑफिसला कळली, ह्यांच्या पायाखालची जमीन हादरली, ह्यांची राजकारणात चर्चा असून ह्यांची सत्ता पडली, माझी राज्यात दहशत मुख्यमंत्रीला कळली. माझ्या ताकदीचा परिचय मी देणार, हल्ली मी किरण भूमीत जाळल, जर का गेला रावणाची आरी, माझं रॉयल जगणं मला आवडत ना फाछडी, सोड येड्याची चादरानी लाचारी, तुझ्या तर वर्दीचा माज मी तुडवतो पायाखाली, निघली गँगवरची थरार करा रस्ता खाली, चांगला पण घालत ना वाकड्यात गाडी, या भाईच्या दरबारात अटल गुन्हेगार पण बनतो संस्कारी. वा,
मस्त आहे ना. मग रघु, संस्कारी बनायचं ठरवलंय का नाही? बघू आता पुढं, बघू. तुझ्यासारखा एखादा माणूस घडावा असं वाटतंय का? असं कधीच वाटणार नाही तुला की माझ्यासारखं नकोच कोण, नाही का, मी एकटाच लय झालो. चांगली गोष्ट आहे, पण ते प्रत्येकाची चॉईस आहे ना भाई. आज माझी चॉईस आहे की मी हेच करणार. मार नाही तर मर भाई, डायरेक्टली डू ऑर डाय, डायरेक्टली. समजतंय ना? बघू पुढच्या पुढं भाई. आज व्हाईट घातले, आज मरण. ब्लॅक घातलं की मारल मग. समजा व्हाईट कॉलर पण आहे भाई आपण, ब्लॅक कॉलर पण आहे आपले. आपण तसं वागतो, जसं कर्म तसे वागणार भाई. बघू जीवनात मरण नाही तर मारल भाई. पुढच्या पुढं बघू, एवढा विचार नाही करायचा. पण 24 महिने सेफ्टीत राहायचं, विचार करायचा भाई. इकडं तिकडं फिरताना काय करतोय काय नाही. माझं म्हणणं की मला पण घाबरा, मी पण तुम्हाला घाबरतो. कोण कुणाला पण जड जाऊ शकतं भाई, सांगता येत नाही. फक्त तयारी ठेवा तुम्ही तुमची, मी माझी तयारी ठेवतो. माझ्यापर्यंत यायच्या अगोदर विचार करा, मी पण विचार करतो तुमच्यापर्यंत यायचा. काय बदलणार आहेस आता आयुष्यामध्ये? कुठल्या गोष्टीत ज्या आता आयुष्यात नकोत? आता काय नकोय मला, मित्र नकोयत मला. खरं म्हणजे मला भाव पाहिजे, तर माझ्या सख्या भावासारखे भाव पाहिजे मला. 5-6 जण आहेत माझ्याकडे व्यवस्थित, आणि त्यांनी आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहेत. ते लय झाले भाई, नाही का. मग ते लोक मला लांब पाहिजे. मला फायद्यापुरते नाते नाही पाहिजे भाई. पैसा आला, कार आली म्हण, घर घेतलं म्हण स्वतःचं मी, तर लगेच साठासाठीवाले नाही पाहिजे मला लांब पाहिजे नाते, जेन्युइन पाहिजेत, एकदम सिरियस वाले, की त्यावेळेस माझ्यासोबत होतं, आज पण माझ्यासोबत आहे. बाळा ते विचारते, ते माझा भाऊ म्हणतोय, मावशी विचारत होती तुला, मामा विचारत होता तुला, काका विचारत होता तुला. ठीक आहे, ते आपलेच होते, ते विचारत होते ना, ठीक आहे. ते पाहिजे मला आता, बाकी कोणी नको मला आता. मला भाऊ एकटा लय झाला मला. गुन्हेगारी सोडायची? सोडली तशी तर गुन्हेगारी, पण खिजवले तर परत गुन्हेगार बनावं लागेल. मग काला बिला सोडावं लागेल मला स्वतःची टोळी निर्माण करावं लागेल. मग डी कंपनी म्हणून मला असं वाटतंय, डी कंपनी खोलली पाहिजे. मग काय करणार आता पुढे? फ्युचर काय काय गाणी आणणार? काय आता गाणी कमर्शियल म्हण, असे म्हण, सायलेंट म्हण. त्यानंतर भाऊ चांगले, म्हणजे आपले चांगले गाणे पण करणार आहे मी आता. झालेत म्हणजे माझे ऑलरेडी रेडी आहेत. शिवायची गाणी? नाही तसे नाही. प्रत्येक टॉपिक वेगळा आहे माझा. मी जॉनर चेंज केलाय स्वतःचा. बघू आता, प्रत्येकाला जशी आवड आहे तसे गाणे देणार. काय निवडशील, गुन्हेगारी का कलाकारी? दोन्ही मिक्स. एकच निवडायचं? ऑप्शन रॅपिड फायरच आहे माझा. ऑप्शन तेच आहे, दोन्ही मिक्स करायचं आपल्याला. पण तरी पण त्यात पण प्रायोरिटी तुला एक चूज करायची. त्यासाठी मग मी तयारीच करून आलोय ना. मग आतमध्ये ज्या वेळेस मी इथं होतो त्यावेळेस 25-30 गाणे रेडी होते. आतमध्ये गेले तर आता 30-35 गाणे रेडी करून आलो. सगळे एकत्रच करून घ्यायचे, जायच्या अगोदरी जरी असं वाटलं. प्रायोरिटी कशाला आहे, गुन्हेगारीला का कलाकारीला? दोन्हीकडे आहे माझी. एकच निवडायचं नाही, मला तोच चॉईस आहे ना माझी. मग मी कलाकार बनलो तर गुन्हेगारी सोडावं लागेल, गुन्हेगार बनलो तर कलाकारी सोडावं लागेल. मग मी दोन्ही नाही सोडू शकत. दोन्ही गोष्टीत जीव अडकलाय माझा. जे लोक हा पॉडकास्ट बघतायत त्यांना काही पर्सनल सजेशन देशील का तू? वैयक्तिक सजेशन आयुष्य जगण्यासाठी. सजेशन देईल ना भाई, की भाई नाही का, तुम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या, आई वडिलांकडे लक्ष द्या, सोडून जाऊ नका त्यांना. लहानाचं मोठं केलंय, त्यांनी जसं बोलतात तसं ऐका त्यांचं. लग्न बिग्न करा, लेकरं करा, चांगलं शिक्षण करा त्यांचं. बस आई बाबांना खुश ठेवा, समाधान, बस. त्या गुन्हेगारीत ना काही असं नाही सांगणार मी. त्यांच्यावर ते घडले की ते घडतीलच ना भाई. मी सांगणारे काय होणार? जग सांगतंय, मला सांगत होतं लोक नको करू. मी लोकांचं नाही ऐकलं, ते काय घंटा माझा ऐकणार आहे? कोण कोणासाठी नाही ऐकत भाई. आता ते प्रत्येकाची चॉईस आहे भाई. माझ्या आयुष्यातला हा खूप ब्लंट पॉडकास्ट होता. मला माहित नाही की या माणसातले कुठले गुण घ्यायचे कुठले नाही. त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे, माझी पर्सनॅलिटी वेगळी आहे. हा पॉडकास्ट याच्यासाठी पण आहे की आयुष्यात काय नाही करायचं. हा पॉडकास्ट याच्यासाठी पण आहे की आयुष्यात काय निवडायचं. हा पॉडकास्ट याच्यासाठी पण आहे की तुमच्या आयुष्याची चॉईस तुमच्या हातात असते, पण तुम्ही त्याचं काय करता हे पूर्णपणे तुम्हीच ठरवत असता. जसं की रघु म्हणाला की नाही सुटली गुन्हेगारी, त्याने खूप जणांनी प्रयत्न केला की तू याच्यात पडू नको, पण त्याकडनं नाही सुटली. पण त्याच्यामुळे जो ते आज जगतोय ते त्याला निभावणं आहे. त्याला आज जर का भीतीत जगायची वेळ आली तर त्याला ते जगावंच लागणार आहे. त्याच्याकडे त्याच्यासाठी पर्याय नाही. मला माहित नाही तू किती शांत झोपतोस किती नाही, पण ह्या पॉडकास्टातनं मी एक नक्की सांगेन की जेव्हा कधी आपण एखादं गाणं ऐकतो, एखादा विषय ऐकतो, आपण पटकन इन्फ्लुएन्स होतो.
जेव्हा आपण इन्फ्लुएन्स होतो तेव्हा त्या माणसाला ॲज इट इज कॉपी करून होत नसतं, कारण की तुमची स्वतःची एक पर्सनॅलिटी असते आणि प्रत्येकाची ती वेगळी असते. कोणी चुकीचं कोणी बरोबर असं नसतं. पण या गोष्टीतनं, या रघुच्या गोष्टीतनं मला एक गोष्ट नक्की कळली, ते म्हणजे की तुमचं आयुष्य जगत असताना तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात बोटं नाही न घालत आहेत, याची काळजी मात्र आपण नक्की घ्यावी. रघु, हे सगळं सांगून मला एवढंच वाटतं की तू आज इकडे आलास, आणि मला असं वाटतं मी इतक्या फोर्सफुली तुला विचारत होतो तरी सुद्धा तू तुझ्या मतांवर खूप ठाम राहिलास. बस मला असं वाटतं की मला कधीतरी पर्सनली तो रघु बघायला आवडेल, ज्याचं मी ज्याच्याबरोबर मी शूट केलं होतं. आठवण लुकडा, आठवण. किडकिडेत एकदम छान गोंडस असं पोरगं होतं ते. त्याला भेटायला मला परत आवडेल, आणि माझी आयुष्यभर एक मित्र म्हणून हीच इच्छा राहील की तुझ्या आयुष्यात परत एकदा तो नॅचरलनेस यावा, तर काय म्हणतात, तो असा उथळपणा यावा, निवांतपणा यावा, हा. आणि तो रघु कधीतरी तू तुझ्या आयुष्यात परत त्या रघुकडे बघावंस, मधलं सगळं बाजूला काढून. कारण की तुझे ज्या परिस्थितीत आलायस त्याच्यानंतर ते अवघड आहे, पण ऍटलिस्ट मला असं वाटतं कधीतरी छान रघुचं लग्न झालंय, छान आता रघु शांत झाला, शांत झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसा जुना रघु होता एकदम हा. निवांत, मित्रांशी गप्पा डप्पा मारणारा, तसा रघु कधीतरी बघायला मिळावा, आणि त्याला फिरताना भीतीच्या वातावरणात फिरण्याची गरज लागू नये, हीच मी शुभेच्छा देईन तुला. बघू यार पुढच्या पुढं नाही का. पण मी तुझा चांगला मित्र आहे, तर मी तुला तुझ्यासाठी हेच Suggestion suggest दिलंय, करेन की तू- छान दिलं भाई. पण आता कसं आहे, की जसं लहानपणी रघु जसं होता, वागल तसं भोगल असा विषय. पण तुझ्या आयुष्यात असं घडूच नाही असं मला वाटतं. माझं पण मत आहे की नका घडू आणि मला त्या भानगडीत नका पाडू, नाही का. बस माझं हेच मत आहे. नाही, पण तू परत आणि छान वाटलं भाई तुझ्यासोबत पॉडकास्ट करून. एक नंबर भाई तुझे म्हणजे हे आपण स्क्रिप्टेड वगैरे नाही केलं, जे आहे ते आपलं क्लिअर होतं, नाही का. टॉपिक आपले छान होते भाई, जे होतं ते क्लिअर कट, आणि मजा आली तुझ्यासोबत काम करून मला, आणि आवडेल मला. आणि जास्त आपण टाइम नाही घेते, पब्लिकला कळलं पाहिजे, आणि आपण ज्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात लोकांनी बघितलं पाहिजे पूर्ण. माझी Yes. आवड आहे, तुम्ही बघा. आणि एक पॉडकास्ट नाही भाऊच्या सोबत मी आता एकच केलं, पण गाणं सुटल्यानंतर भाऊसोबत परत भेटू आपण, जर का तुम्ही जास्त प्रेम दिलं तर. नक्की. सिरियसली हा जर का पॉडकास्ट चालला आणि तुम्हाला असं वाटलं की अजून याला काही प्रश्न विचारायचे, तर आपण परत भेटू, आपल्याला काही प्रॉब्लेम कमेंट मध्ये विचारू द्या. त्यामुळे पण तुम्ही बॅड comment कमेंट मध्ये करू नका, नाहीतर मग मला भेट द्यावा लागेल भाऊ. वेटच्या हिशोबाने भेट द्यावा लागेल. तुम्ही बॅड कमेंट नका करू, पण जर का तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही डायरेक्टली तर तुम्ही डिरेक्टली सांगू शकता. डायरेक्टली बोला. हा, तुमची पद्धत मॅटर करेल, बरोबर. बरोबर. पर्सनल करा पण, नाही का. हा. मजा येईल. मला तेच बघायचं, मला कोण नाही बोलत भाऊ. माझा मोबाईल घे, तू चेक कर भाई, मला पर्सनल कोणच बोलत नाही. मला बॅड कमेंट सोड, हसत हा, पण. तुम्ही असं म्हणू शकता की बाबा मला नाही पटला हा माणूस, हा काय डायरेक्टली problem? बोला. हा, तो प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा, आणि तुम्हाला असं वाटलं की याच्याकडून अजून जास्त गोष्टी इन्साइट्स ऐकून घ्यायच्यात, तर आपण बरोबर. त्या सुद्धा घेऊ. मला माहित नाही हा पॉडकास्ट किती चालेल, कसं चालेल वगैरे, माझा ऑडियन्स थोडंसं वेगळं पडतं, पण जर का ह्याही ऑडियन्सनी बघितलं तर 100% बघणार भाई. आपल्याला शक्य आहे का तर या कोण बघणार नाही. 100% बघणार, 100%. तर या ऑडियन्सला पण कळेल की नक्की असंही एक आयुष्य असतं, जेलमध्ये राहणाऱ्यांचं पण, कलाकारी पण जपणाऱ्यांचं. रघु, मजा आली. मला पण. बाकी ऑल द बेस्ट तुझ्या Yes, फ्युचरसाठी. yes. हे पॉडकास्ट वगैरे होत राहील, पण मी तुझ्या कायम चांगल्या फ्युचरचीच अपेक्षा करेल. बस जे जे तू काही केलंस तुझ्या आयुष्यामध्ये ते कधीच तुझ्या पुढच्या पिढीला करण्याची वेळ येऊ वेळ नये. नाही येऊ देणार. ही जबाबदारी पण तुझी आहे. एकदाच करतो ना, साम्राज्यात संपवतो सगळ्या वन टाइम. तर त्यांचं आयुष्य कायम चांगलं राहावं, हा. तुझ्या फॅमिलीचं, विशेष करून तुझ्या बहिणीचं आयुष्य चांगलं व्हावं, बरोबर. तुझ्या भावांचं आयुष्य चांगलं व्हावं, ही सदिच्छा देऊन आपण हा पॉडकास्ट इकडेच संपवूयात. संपवतो. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. मजा आली. मजा आली. एकदम बाय मजा आली. बाय, टाटा. मजा आली.